हॅलो, पिक्चर क्लिअर झालं का? आजच्या या भव्य दिव्य अशा शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे, या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील, उपसभापती आदरणीय पी ए दादा, सर्व सन्माननीय संचालक ज्यांनी आपल्या छोट्याशा आमंत्रणाचा मान राखून आम्हा सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले, तसे कृषी विभागाचे आदरणीय भोकरे साहेब, दुसरे सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय कैलासजी मोरे, आपल्या तालुक्याचे कृषी अधिकारी आदरणीय जाधव साहेब, मंचावर उपस्थित असलेले आदरणीय राजू जुबू, विकास तात्या, डॉक्टर विशाल पाटील, युवराज आबा, भडगावचे तालुका प्रमुख भुराप्पा, मंचावरील सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सरपंच सदस्य, महिला भगिनी, आणि 1 तासापासून मला वाटतं 11:30ला कार्यक्रम चालू झाला तेव्हापासून जेवणाच्या खुर्च्या सांभाळून बसलेले सर्व माझे शेतकरी सभासद बांधव आणि पत्रकार मित्रांनो, नाही त्यांची चूक नाही आहे. इकडे 2,500 खुर्च्या टाकलेल्या होत्या, या सगळ्या खुर्च्या पॅक झाल्या. तिकडे जेवणाकरता 500 खुर्च्या होत्या, त्यांचाही पर्याय नव्हता. आता इकडे बसणं हो का तिकडे बसणं हो, शेवटी ऐकायचंच आहे म्हणून 500 खुर्च्या तिकडे सांभाळलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची चूक नाही. त्याच्यामुळे आता इथे बसलेल्यांना विनंती आहे की तिकडे पुरी टाकी फुल झालेली आहे, तिकडनं पंगत उठल्याशिवाय इथून उठायची घाई करू नका. बांधवांनो, मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांच्या वतीने या बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश पाटील, उपसभापती आदरणीय पी ए दादा आणि सर्व सन्माननीय संचालकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांची जाणीव राखत आजचा हा शेतकरी मेळावा घेऊन एक चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शक भोकरे साहेब आणि कैलास मोरेजी यांना आपण आणून आमच्या या सर्व शेतकरी बांधवांना शेती ह्या विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल या बाजार समितीच्या सर्व सन्माननीय संचालकांचे मी मनापासून आभार मानतो. बांधवांनो, ही वस्तुस्थिती आहे की आज हा संपूर्ण बाजार समितीचा परिसर आज जर का आपण पाहिला तर मला अभिमान वाटतो या संचालकांचा, अभिमान वाटतो या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांचा की या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त न्याय देणारा कुठली बाजार समिती असेल तर ती मला वाटतं पाचोरा बाजार समिती आहे. याचं कारण असं आहे की या बाजार समितीमध्ये आजूबाजूचे किमान 5 जिल्ह्यातले शेतकरी सूर्यफूल, सोयाबीन सारखं पीक उत्पन्न, मक्यासारखं उत्पन्न घेऊन या पाचोरा बाजार समितीमध्ये येतं. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी चित्र पाहिलेलं आहे. हा तुमच्या आमच्यावरचा विश्वास आहे, हा बाजार समितीच्या या परिसरातल्या व्यापाऱ्यांवरचा विश्वास आहे, इथल्या संचालकांवरचा विश्वास आहे. आजपर्यंत या बाजार समितीमध्ये एकही व्यापारी मला आढळला नाही की त्यांनी एखाद्या शेतकऱ्याचं काहीतरी जो काय भाव आहे त्याच्यामध्ये गंडवलं किंवा त्याचा शेतकऱ्याचा पैसा बुडवला, असं बाजार समितीचं मला आजपर्यंतचं उदाहरण नाही. हा एक विश्वास आम्ही आमच्या या सगळ्या बाजार समितीशी संलग्न असलेल्या मध्ये व्यापारी असतील, संचालक असतील, यांनी हा विश्वास या ठिकाणी संपादन केलेला आहे. आमचं एवढं उत्पन्न आहे,
की आजच्या तारखेमध्ये जी काही जागा आहे त्या जागेत सुद्धा आम्हाला ते आलेलं उत्पन्न ठेवायला जागा नाही, पुरत नाही. आमच्या शेतकऱ्यांना आहे या जागेमध्ये सुद्धा 2-2 दिवस वेटिंग करावी लागते. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीत आज काही गोष्टी झाल्या. सुनील आबा बोलले, रावसाहेब बोलले, बाजार समितीच्या बाबतीत बोलले. ही वस्तुस्थिती आहे. बांधवांनो, आज जर का आपण पाहिलं, मला असं वाटतं की याच्यावर त्याच्यावर आरोप करणं हे सोपं आहे. पण ही जागा जी काय ही तुमच्या आमच्या बापदादांनी आमच्या पूर्वजांनी एक एक घामाचा थेंब गाळून आमचं उत्पन्न या ठिकाणी आणून ही प्रॉपर्टी तयार केलेली आहे, सांभाळलेली आहे. या प्रॉपर्टीला आरोप केला जातो की रावसाहेबच्या टायमाला कर्ज घेतलं. अरे होय, कर्ज घेतलं ना. 4 करोड रुपये कर्ज घेतला आणि 12 करोड रुपयाचा डेव्हलपमेंट या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने केली. याच्यामध्ये आमचं शेतकरी निवास उभं केलं. याच्यामध्ये बडगावला एक भव्य अशी कृषी उत्पन्न बाजार समितीची निर्मिती केली आणि त्याचं कर्ज हे 2012 पर्यंत नियमित परतफेड केली. 2012 नंतर सत्तेत परिवर्तन झालं. त्यावेळेस 4 करोड रुपये घेतलेला कर्ज फक्त 1,80,00,000 रुपयाची मुद्दल त्यावेळेस शिल्लक राहिली. बांधवांनो, ते 1,80,00,000 रुपयाला हरकत नाही. मार्केटची परिस्थिती खराब झाली असेल, ते का भरलं गेलं नाही, मी त्या खोलात जाणार नाही. पण 1,80,00,000 रुपये मुद्दल होती. त्याच्या आधी तुम्ही ही जागा विकली. पहिले तिथे स्वतःचं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढलं. त्याच्यावरती आता जे हॉस्पिटल आहे विघ्नहर्ता, त्या हॉस्पिटल तुम्ही आज भाड्याने 5 लाख रुपये महिन्याने दिलं. त्याची सुद्धा सगळी अनियमितता आहे. अशा लोकांना दुकानं दिली की त्यांना जागाच ठेवली नाही. त्यांचे येणं जाणं या बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आहे. जर या बाजार समितीने ठरवलं की आज त्या ठिकाणी कंपाऊंड करायचं, तर इथले जे 10-12 दुकानं इकडे तोंड करून येत ना, ते तर बिचारे मेले. तुम्ही तो विकून मोकळे झाले, त्यांच्याकडून तुम्ही लाखो रुपये कमवले. त्याच्यावर तुमची समाधानी झाली नाही, कारण तुमचा आणि ह्या तालुक्याचा काही संबंधच नाही. तुम्ही आले कुठून उपरे, आणि हा इथं जन्माला आलेला हा शेतकरी की ज्याच्या बाप दादानी हा घामाचा पैसा गाळून या ठिकाणी ही प्रॉपर्टी वाचवली, तुमची तेवढ्यावर समाधानी झाली नाही. आता हा शेतकरी निवास की जिथे माती परीक्षण केंद्राकरता आपण ती जागा ठेवली, शेतकऱ्यांसाठीची राहण्याची आपण व्यवस्था केली, त्याच्या बाजूला भाजी मंडी आपण चालू केलेली आहे. त्याला लागून आपला वजन काटा आहे आणि त्याच्या लागून ते गेट आहे. ही टोटल जागा आहे 65,000 स्क्वेअर फूट. ही 65,000 स्क्वेअर फूट जागा, हिची किंमत आहे 20 करोड रुपये. यांचा पूर्ण येण्याचा लेआउट तयार आहे. पुढची जागा 5,500 रुपये स्क्वेअर फूटने काढलेली आहे आणि त्याच्या मागची जागा 3,500 रुपये स्क्वेअर फूटने काढलेली आहे. मी राऊंड फिगर फक्त 20 कोटी रुपये सांगितले. हिची जागा या सतीश शिंदेनी, होय सतीश शिंदेनीच सभापती असताना 9,38,00,000 रुपये DDR कडून तुम्ही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढली आणि DDRनी त्याच्यावर टिप्पणी दिली आहे की तुम्हाला याच्या खाली 1 रुपया सुद्धा विकता येणार नाही. अशा पद्धतीने DDRनी या बाजार समितीला, म्हणजे ज्या सभापती सतीश शिंदेला या ठिकाणी पत्र दिलंय. असं असताना ह्या यार्शी कंपनीला तुम्ही 4 कोटी रुपयाला ती प्रॉपर्टी विकताय. प्रॉपर्टी पाचोऱ्याची, आणि या प्रॉपर्टीच्या विक्रीची जाहिरात मुंबईच्या पेपरला. पूर्ण प्रॉपर्टी विकून जोपर्यंत ही प्रॉपर्टी
ह्या दलालांच्या नावा लागत नाही तोपर्यंत बाजार समितीला काहीच माहित नाही की ही प्रॉपर्टीचं काय झालं. अरे हरकत नाही, बँकेचं कर्ज घेतलंय, बँकेचं कर्ज फेडलंच पाहिजे, ते नियमित ठेवलंच पाहिजे. कारण एखादी बँक डुबवण्याची संस्कृती आमची किंवा आमच्या संचालकाची नाही आहे. घेतलेलं कर्ज आम्ही फेडलं पाहिजे. अरे पण ही प्रॉपर्टीची जेव्हा कर्ज फेडायचं आहे तेव्हा ते कर्ज फेडण्याच्यासाठी जर तुमच्यामध्ये नैतिकता होती तर बँकेला घेऊन बसा, त्या यार्डशी कंपनीला घेऊन बसा. 1,80,00,000 कर्ज आहे, त्याला ओटीएस करा, तडजोड करा. 1,80,00,000 डबल द्या, 4 कोटी रुपये द्या. ही 4 कोटी रुपये जर का दिले तर आपल्याजवळ अनेक, मग ती कसगावची प्रॉपर्टी आहे, नगरदेवळ्याची प्रॉपर्टी आहे, नाहीच काही तर आमच्या सारख्याला सांगा, आम्ही बँकेतून तुम्हाला राज्य सरकार हमी देईल ते कर्ज देईल आणि ओटीएस करून त्या एकदा बँकेचा विषय संपवा. यांनी असं केलं नाही. 1,80,00,000 कर्ज असताना 4 कोटी रुपये, 20 कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्ही 4 कोटी रुपयामध्ये विकली. 4 कोटीमध्ये विकल्यानंतर सुद्धा आजच्या तारखेत ह्या बाजार समितीवर 6 कोटी रुपये आणखी कर्ज निघतंय. मुद्दल अमाऊंट 1,80,00,000, अजूनही 6 कोटी रुपये कर्ज निघतंय. मग आता उरलेली ही पण विकून टाका, एवढीच राहिली आता. अरे जी आमची सोन्यासारखी जागा आहे, हार्ट ऑफ सिटी जागा आहे, या प्रत्येक जागेची किंमत 5,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. ही आमच्या पूर्वजांची, आमच्या बापदादांची, ही तुमच्या उपऱ्याची नाही. अशी ही प्रॉपर्टी की जी तुम्ही 20 कोटीची विकून सुद्धा अजून तसंचा तसा कर्ज आहे. आणि वरून हा साला लग्नामध्ये दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढणारा हा भावड्या पत्रकार परिषद घेऊन सांगतो हे सिद्ध करा की मी ही प्रॉपर्टीचा मालक आहे. आता हे सिद्ध तो व्हिडिओ लावूनच तुला दाखवलं की तुझा काका की जो या मार्केट कमिटीचा संचालक आहे त्यांनी ही मार्केट कमिटीची जागा वाचवण्याकरता इकडे सही केली पाहिजे होती. तो बहादर ती जागा देण्याकरता प्रयत्न करतोय. हा घे तुझ्या बापाचा पुरावा. त्यांनी तर एक नवीनच, त्यांनी कशाला खासदार साहेबांना पाडण्याची सुपारी घेतली काय माहित नाही. त्यांनी परवा हे घेतली पत्रकार परिषद आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की ह्या पीक विमा कंपनीमध्ये मी प्रचंड प्रयत्न केले आणि भडगाव तालुक्याला पीक विम्यामध्ये मी पात्र केलं. खरं म्हणजे ते तर दिवाळीच्या पहिलेच घेतली होती, इथली गाई ते आता पडले, पण ते दिवाळीच्या पहिले बी घेतली होती त्यांनी. की मी ही भडगाव तालुक्याचे मंडळ मी पीक विम्यामध्ये आणले. किशोर पाटलांनी ह्या माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी की तुम्ही पाचोरा तालुका का आणला नाही. म्हणून तर मी म्हटलं की यांनी खरंच खासदार साहेबांना पाडण्याची सुपारी घेतली आहे का काय असा प्रश्न आहे. मधुभाऊ, हा पंतप्रधान पीक विमा योजना आहे. माननीय खासदार महोदयांची ही खरी जबाबदारी आहे. अर्थात मी खासदारांना दोष देणार नाही. हा जो काय पीक विमा आहे, हा पीक विमा ज्या तालुक्यामध्ये, ज्या मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड आहे आणि ते रेकॉर्डवर आलेलं आहे, त्या ठिकाणी अरे बावड्या तुझी जायची आवश्यकता नाही, ते डायरेक्ट रेकॉर्डवर आहे, ते त्याचं झालं, त्याचं श्रेय आमदार बी घेणार नाही. आणि मग जर एवढी क्षमता तुझ्यात आणि खासदार महोदयांमध्ये होती तर आमचा गरीब पाचोरा तालुका बी करून टाका ना, यालाही मंजूर करा. तो खासदारांची दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद झाली, या बहादरनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली. म्हणून मी खासदारांना विनंती करतो, खरं म्हणजे भाजपचे लोक असे नसतात, ते इतके अभ्यासू असतात, त्यांची आकडेवारी असते, प्रत्येकाची ट्रेनिंग असते. हा का नेमकं भाजपच्या विरोधात आहे की काय? मधुभाऊ, तुम्ही जरा वरती सूचना करा. मला तरी असं वाटतंय की ते खासदार महोदयांना बदनाम करण्याचं षडयंत्र अमोल शिंदे या तुमच्या तालुका प्रमुखांनी घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ना, मी फक्त त्याचा फोटो काढला आणि आमच्या शेतकरी बांधवांचा खासदार महोदयांना प्रश्न विचारला की खासदार महोदय, तुम्ही या पाचोरा तालुक्याचे जे 44,000 लोक आहेत
त्यांचा पीक विमा मंजूर करणार आहेत का, आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं अशी विनंती काही शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेली आहे. बांधवांनो, मी आपल्याला विनंती करणार आहे, हा विषय सोडा, त्याला खरं म्हणजे मी त्याच्यावर बोलत बी नाही, पण बांधवांनो माझी आपल्याला विनंती आहे की यांचं सोडा. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की हे 5 करोड रुपये मंजूर करण्याचे अधिकारच नाही. अरे तुला जर का खरंच या मार्केट कमिटीची या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शेतकरी सभासदांचा कळवळा असेल ना, तर उद्या पत्रकार परिषद घेऊन सांग की होय ह्या जागेचा मालक नाही आहे, ही जागा मी विकत घेतलेली नाही आहे, आणि ज्यांनी ही जागा विकत घेतलेली आहे त्यांचा बंदोबस्त मी केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना ही जागेचं 1 इंचही जागा मी घेऊ देणार नाही. असेल हिम्मत तर या तुम्ही दोघं बाप बेटे आणि घ्या उद्या पत्रकार परिषद. नाही तर इथला हा 3000 सभासद हात वर करून आज ठराव करणार आहे की आमचे रक्ताचे पाठ व्हायले तरी चालतील, पण ही इथली 1 इंचही जागा आम्ही जाऊ देणार नाही. मंजूर आहे? माझी विनंती आहे की एकदा पहिले सगळ्यांनी दोघं हात वर करा आणि शपथ घ्या की या मार्केट कमिटीची 1 इंच ही जागा आम्ही जाऊ देणार नाही. मंजूर? मग जर हे मंजूर असेल तर हा आमदार तुमचा सेवक म्हणून, तुमचा सालदार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की या किशोरप्पाच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथे मुर्दे पडले तरी चालतील, पण ही जागा जाऊ देणार नाही अशी शपथ मी आज या ठिकाणी घेतो. बांधवांनो, आज माझी ही कळकळीची विनंती याच्यासाठी आहे, ज्या दिवशी ही जागा जाईल ना त्या दिवशी तुमच्या ह्या मार्केट कमिटीला कुलूप लावावं लागणार आहे, आणि ज्या दिवशी या मार्केट कमिटीला कुलूप लागेल ना त्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातलं शेतकऱ्यांचं असलेलं हे वैभव, 100 वर्षापूर्वीचं असलेलं हे वैभव त्या दिवशी संपणार आहे. आणि म्हणून आजची ही तुम्ही शपथ घेतली त्याबद्दल मी तुमचे खरंच नतमस्तक होऊन हात जोडून विनंती या निमित्तानं मी करणार आहे. हरकत नाही, मी एक तुमचा सालदार म्हणून त्या ठिकाणी पक्का भाललेला आहे, तुम्ही आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. पण मी आज या निमित्तानं मी बाजार समितीच्या सभापतीचे आदरणीय भोकरे साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की एक सुंदर असं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलं. गणेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज 2 करोड रुपये 1 वर्षाच्या आत या ठिकाणी शिल्लक पाडले. मग माझ्या पूर्वीच्या लोकांना सवाल आहे की 2 करोड रुपये या वर्षभराच्या पिरियड मध्ये या मार्केटचे त्यांनी शिल्लक पाडले, एवढा वर्ष काय दुष्काळच होता? त्याच्यावर पण जाऊ दे, 2 करोड रुपये केले, मी तुमचे मनापासून आभार मानतो. पण बांधवांनो, मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, आज हा शेतकऱ्यांचा मेळावा आहे, इथे कदाचित गाळणचे विकास सोसायटीचे चेअरमन आणि सचिव जर आले असतील, सचिन पाटील आणि सचिव यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एका नाविन्यपूर्ण वस्तूचं ओपनिंग केलं, ते म्हणजे गाळणला रात्री 8 वाजता, काल रात्री 8 वाजता. इथं असलेल्या सगळ्या विकास सोसायटीच्या चेअरमन बांधवांना माझी विनंती आहे की आमच्या आजच्या तारखेत या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या 16 साहेब जळगाव जिल्ह्यातल्या जवळपास 70% सोसायट्या ह्या अनिष्ट तफावत मध्ये आहेत. ठीक आहे, आज दुष्काळ पडला, शासनाने तुम्हाला सांगितलं कर्ज वसुली सक्ती बंद केली, पुनर्गठन होईल, त्याच्यावर तुम्हाला पुन्हा कर्ज मिळेल, ते बिना व्याजाचं असेल. परंतु बांधवांनो, मी त्या सोसायटीचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सोसायटीचं सीएन चौधरी सर आणि पत्रकार बांधवांना देखील मी विनंती करेल की ही खरोखर एक प्रबोधनाची गोष्ट आहे की त्या विविध कार्यकारी सोसायटीनी स्वतःचं रेशन दुकान तर चालू ठेवलेलंच आहे, पण त्या सोसायटीनी त्यांच्या सभासद असलेल्या महिला भगिनींच्या नावाने दूध उत्पादक सोसायटीचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. मला वाटतं ही जळगाव जिल्ह्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली पहिला विषय असेल की एखाद्या विकास सोसायटीच्या चेअरमननी, त्या सचिवांनी आणि त्या सर्व सन्माननीय सदस्यांनी अशा पद्धतीचं नाविन्यपूर्ण गोष्ट केली. माझी विनंती आहे
की आज ही विकास सोसायटीचं नाव आहे विविध विकास कार्यकारी सोसायटी, आणि आम्ही 90% सोसायट्या काय करतो तर मार्चला कर्ज भरतो आणि एप्रिलला वाटतो, नंतर सगळं विसरतो. अशा 90% सोसायट्या आहेत. अशी परिस्थिती आहे की त्यांना जाय वर्गणी नाही, त्या सचिवाचा पगार नाही, अशी वाईट अवस्था आज आमच्या सगळ्या सोसायट्यांची आहे. मी तर खरंच आदरणीय मोदीजींचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या स्वातंत्र्याच्या इतिहासात आजपर्यंत आम्ही सहकार फक्त महाराष्ट्रात पाहिलेलं होतं, पण आदरणीय मोदीजींनी या केंद्रामध्ये सहकार मंत्र्यांची स्थापना केली आणि सहकार मंत्र्यांची स्थापना करून खऱ्या अर्थाने या राज्यातल्या सहकार विभागाला लागलेली घरघर ही बंद करून केंद्रामध्ये सहकार मंत्र्याची स्थापना करून बांधवांनो आज खऱ्या अर्थाने ते सहकारला लागलेली घरघर ही बंद करून पुन्हा एकदा या सहकाराला ऊर्जित अवस्थेमध्ये आणण्यासाठी त्या मोदीजी आणि शहा साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. आणि म्हणून माझ्या सगळ्या सोसायटीतल्या सर्व बांधवांना ही विनंती आहे की आपल्याला काय कार्य त्या सोसायटीच्या माध्यमातून करता येईल. आणि एक वेळ अशी आली पाहिजे की आम्ही बँकेवर डिपेंड नाहीत. आमच्या सोसायटीची ताकद एवढी आहे की मी माझ्या सोसायटीच्या प्रत्येक सभासदाला कर्ज देण्याची क्षमता माझ्या विकास सोसायटीमध्ये आज तयार झाली आहे. ही क्षमता निर्माण करण्याचं काम बांधवांनो आपल्या सगळ्यांचं आहे. इथे अनेक गोष्टी आहेत साहेब. मी संपूर्ण शेतीचा काही एवढा मोठा अभ्यासक नाही, पण मला सांगताना अभिमान वाटतो की आज माझ्याकडे दोनच गोष्टींची मागणी आहे. एक म्हणजे ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा म्हणजे शेत रस्ता. इथे शेतकरी बांधव आहेत, मी दुसऱ्या विषयावर बोलणार नाही. या दोनच गोष्टींची मागणी आहे. एक म्हणजे ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा म्हणजे शेत रस्ता. इतर कुठलीच मागणी येत नाही. का बरं? शेती तीच आहे. उलट येणे झाल्यामुळे आणखी 5-10% शेती कमी झालेली आहे. शेती कधी वाढत नाही. आणि मग तरी सुद्धा आता शेत रस्ते का मागायला लागले आणि ट्रान्सफॉर्मर का मागायला लागले, हा खऱ्या अर्थाने जो प्रश्न माझ्या समोर आहे त्याचं उत्तर मी आपल्याला देतोय. होय, शेत रस्ते पाहिजेच, ट्रान्सफॉर्मर पण दिलाच पाहिजे, पण ही मागणी अचानक का वाढली तर बांधवांनो याला मला 10 वर्ष लागले ही मागणी करण्यासाठी. याचं कारण असं आहे की तुम्ही 10 वर्षापूर्वीचा हा पाचोरा आणि भडगाव तालुका पहा. खास म्हणजे पाचोरा तालुका, भडगाव तालुका समजा की जवळपास 60% बागायत आहे, 40% फक्त कोरडवाहू आहे. पण साहेब मला आज अभिमानाने सांगावंसं वाटतं की या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये या 9 वर्षामध्ये जलयुक्त शिवारापासून तर जलसंधारापासून तर जलसंपदापर्यंत 400 करोड रुपयाची पाणी आडवा जिरवाची कामं मी केली. गिरणेला पूर नाही आला तरी चालेल, बहुळाला पूर नाही आला तरी चालेल, पण माझ्या शेतातून निघणारा प्रत्येक थेंब अडवण्याचा मी प्रयत्न केला. ज्या विहिरींना तुम्ही कधी पाणी पाहिलेलं नव्हतं ती विहीर आता माझा हा शेतकरी बांधव तिचा तळ पाहू शकत नाही. इतकी क्षमता त्या विहिरीची वाढली, एवढी भूजल पातळी आमची वाढली. आणि आज जो 10 वर्षापूर्वी कोरडवाहू शेतकरी होता तो आज मोसंबी पासून तर केळीपर्यंतचा टोटल बागायतदार शेतकरी झाला. आणि म्हणून मला आज ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता वाढली आहे. म्हणून आज मला 63चा 100चा ट्रान्सफॉर्मर पाहिजे. जी काय आज शेत रस्त्यांची मागणी होते, आम्ही फक्त खरीपच माहिती होता, रब्बी माहित नव्हती, कारण रब्बीसाठी पाणी लागतं. बांधवांनो आज जर का मी पूर्ण तालुक्यात कुठेही राऊंड मारला ना, एक सुद्धा शेत खाली दिसत नाही, एक सुद्धा नाही. पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या, पण आहे ते पाणी इतका जिरवलं गेलं की माझी 100% शेतकरी हा आता रब्बीचंही पीक घेतोय. आणि म्हणून मार्केटमध्ये 24 तास 12 महिने माल ठेवायला जागा शिल्लक राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमचा हा शेतकरी शेत रस्ता मागतोय. माझी फक्त विनंती शेतकरी बांधवांना या निमित्तानं आहे, अरे ते कुचकट धंदे बंद करा. पहिले साहेब मी पण शेतकरी होतो. आम्ही पोळा आला की 2 दिवस पहिले हे बिगे बिग्याचे बांध राहायचे. आम्ही गवत कापून
जो वर्षभर आमची शेतीची मशागत करतोय अशा बैल जोडीला 2-3 दिवस त्या बांधावरचं नरम नरम गवत खाऊ घालायचो. आज अशी परिस्थिती आहे, बांधच शिल्लक नाही हो, बांधच नाही. उलट आता 500-700 किलोमीटर शेत रस्ते आहेत, त्याच्यापैकी मी 158 किलोमीटर रस्ते मागच्या 6-8 महिन्यापासून मंजूर केलेले आहेत. त्या 500-600 किलोमीटर मधून 158 किलोमीटर रस्ते मंजूर केले, त्याला 6 महिने झाले. फक्त 15 रस्ते चालू झालेले आहेत पाचोरा आणि भडगाव तालुक्यात, फक्त 15. वर्क ऑर्डर 76 आहेत, पण काम चालू होत नाही. का बरं? यंदा रस्ता पाहिजे, पण माझ्या शेताची 1 इंचही जागा जायला नको. अरे शेती तुझी, बैलजोडी तुनी, रात दिन जाणं पडस तुले, उत्पन्न बाहेर आणायचंय तुला, रस्ता झाल्यावर जमिनीची किंमत वाढणार आहे तुझी. 10 लोक सह्या देतात आणि एकच देत नाही, चला अख्खा रस्ता बंद. सगळा मी सण पाटा पाडा ते एक ना. जर तो एक रस्ता बांधवानो झाला, त्या जागेची किंमत जर का तुमची आज 9 लाख रुपये एकर असेल, मी आपल्याला खात्रीने सांगतो, हा 20 फुटाचा रस्ता जर का तुमचा झाला तर त्याची किंमत 20 लाख रुपये एकर होणार आहे. हे केव्हा आम्ही लक्षात घेणार? बऱ्याचदा आता असं होतं की यांच्या अर्ध्या प्रॉपर्ट्यांची केसेस तहसीलदार प्रांतन JMFC कोर्टात आहे. त्या जमिनीच्या भारोभार पैसे लावून टाकले, पण तो म्हणतो बिलकुल सोडणार नाही. बांधवांनो, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण आता प्रगतीच्या दिशेने जातोय. आम्हाला जोपर्यंत आम्ही आमच्या शेतीला व्यवसाय म्हणून संबोधत नाही, आमच्या शेतीला व्यवसाय म्हणून आम्ही पाहत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा प्रगती होणार नाही. आणि म्हणूनच भोकरे साहेबांनी सांगितलं की आता उत्पन्न जाऊ द्या, खर्च जाऊ द्या, पण आता आम्हाला त्या उत्पन्नावर प्रोसेसिंग कशी करता येईल, त्याचा व्यवसायाच्या मध्ये आपल्याला बदल कसा करता येईल, एक असं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून बांधवांनो, माझी भोकरे साहेब एक 25 लोकांची टीम या बाजारामध्ये, या मतदारसंघामध्ये काम करते. आज जर का तुम्ही पाहिलं, शेनादा एक मिनिट, आज जर का तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांची प्रगती करायची असेल तर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आमची शेतकरी प्रोड्युसर कंपनी, फार्मर प्रोड्युसर कंपनी जोपर्यंत आम्ही तयार करत नाही, शेतकऱ्यांचे तर आहेत, पण आता आम्ही सुरुवात केली आहे भोकरे साहेब की आम्ही आता महिलांची प्रोड्युसर कंपनी तयार करतोय. आतापर्यंत पाचोरा तालुक्यातल्या 5 आणि भडगाव तालुक्यातल्या 2 अशा महिला शेतकरी प्रोड्युसर कंपन्या आम्ही तयार केल्या. आणि त्या तयार केल्यानंतर आज मी आपल्याला खात्री देतो की आमच्या महिला बचत गट असेल, आज आमच्या माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय युतीच्या सरकारचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित दादा असतील, यांचा आता सगळ्यात महत्वाचा विषय डोळ्यासमोर आहे, तो म्हणजे महिला सक्षमीकरणाचा. आणि त्या माध्यमातून आमच्या या महिलांची शेतकरी प्रोड्युसर कंपनी तयार करून आम्हाला यांच्या माध्यमातून जवळपास 40, 50, 60% सबसिडी घेऊन या महिलांना आपल्याला कशा पद्धतीने सक्षम करता येईल, तो निश्चितपणे प्रयत्न या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की हा आजचा कृषी मेळावा संपला म्हणून सगळं संपलं नाहीये. आम्हाला या दिशेने जावं लागणार आहे, या दिशेला आज सुरुवात करावी लागणार आहे. आणि ती सुरुवात एकदा का झाली तर तिला यशाच्या दिशेने एका चांगल्या स्पीडने आपल्याला न्यावं लागणार आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांचे आभार मानत असताना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी माननीय सभापती आणि उपस्थित सर्व सन्माननीय संचालकांना विनंती करणार आहे की आपल्याला सुद्धा नुसतं सोसायटी वाल्यांसारखं करायचं नाही. मार्चला कर्ज घ्या आणि एप्रिलला परत द्या. तुम्हाला आता विकासाचं विजन या ठिकाणी ठरवावं लागणार आहे. जी अपेक्षा आदरणीय भोकरे साहेबांनी केली की असा अनेक आता आमचा शेतकरी देखील सक्षम होतोय. ह्याच बाजार समितीच्या आवारामध्ये आमची मार्केटिंग फेडरेशनला जवळपास 65,000 जागा मागच्या काळापासून आम्ही भाड्याच्या कराराने दिलेली आहे. एकदा फक्त हे प्रकरण तुम्ही समोर आणा.
आणि ही मार्केटिंग फेडरेशनला दिलेली 65,000 जागा ही आपल्या ताब्यात घ्या आणि त्या जागेमध्ये तुमच्या बाजार समितीचं कोल्ड स्टोरेज आम्हाला उभं करता येईल का? या बाजार समितीचे वेअर हाऊसेस आम्हाला उभे करता येतील का? की जेणेकरून इथं बसलेला एखादा सक्षम शेतकऱ्याला जर का असं वाटलं की मला आत्ताचा भाव कमी वाटतोय, मी ह्या मार्केट कमिटीमध्ये, यांच्या वेअर हाऊसमध्ये, यांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये हा माल मला ठेवायचा आहे, अशा पद्धतीची जर काही इच्छा झाली तर याला ह्या प्रिमायसेस मधून बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही. याची जबाबदारी आता सभापती महोदय आणि सर्व संचालक तुमची आहे. तुम्हाला ज्याही गोष्टीची गरज पडेल त्या गोष्टीसाठी हा पाचोरा तालुक्या आणि भडगाव तालुक्यातल्या या तमाम जनतेचा सालदार हा तुमच्या पाठीशी उभं राहण्याची ग्वाही देतो आणि सर्व उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो की आपण अगदी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.